सूर्यआरंभी श्री गजाननाला वंदन करतो। आमच्या कोरगाव या गावामध्ये आम्ही रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी संध्याकाळी 3 वाजता श्री देवी भूमिका मंदिराच्या प्राकारामध्ये हिंदू संघटन मेळावा आयोजित केलेला आहे। खरं तर त्याची सुरुवात अशी झाली की गेल्या वर्षी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, सुंदर असं मंदिर बांधलं गेलं आणि त्या निमित्ताने देशभर जे कार्यक्रम झाले तसेच कार्यक्रम आपल्या गोव्यामध्ये झाले, कोरगावमध्येही झाले आणि कोरगावातल्या प्रत्येक वाड्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम झाले। मध्यवर्ती कार्यक्रम हा श्री देव कमलेश्वराच्या मंदिरामध्ये झाला। तर यंदा आता त्याचा पहिला वर्धापन दिन, हा वर्धापन दिन कसा साजरा करायचा याविषयी आम्ही चर्चा करत एकत्र बसलो असता त्याच्यामध्ये अशी संकल्पना आली की आपण वेगळं काहीतरी करूया आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की कोरगावमध्ये साधारण 7 ते 8 विविध संप्रदायांचे गुरुबंधू आणि शिष्यगण राहतात आणि ते आपापले कार्यक्रम हे स्वतंत्रपणे करत असतात। जसे दत्त पद्मनाभ संप्रदाय पीठ आहे ते आपले कार्यक्रम करतात, देवी कलावती आई आहे त्यांचे शिष्यगण ते कार्यक्रम करतात, सप्ताह करतात, शिबिरं घेतात। त्याच्यानंतर नरेंद्राचार्य स्वामी महाराज त्यांचे भक्तगण करतात। असे अनेक संप्रदायांचे शिष्यवर्ग या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करत असतात, सप्ताह घेतात, शिबिरं घेतात। तर या सगळ्यांना आपण एकत्र आणू शकतो का अशा प्रकारचा विचार झाला आणि आम्ही त्यातले जे प्रमुख होते त्या प्रमुखांना एकत्र बोलवलं, त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली, त्यांना ही कल्पना अतिशय आवडली आणि त्यांनी ठरवलं की आपण हे सगळेजण मिळून हिंदू म्हणून कधीतरी एकत्र येऊया आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक मेळावा घेऊया। आणि त्याप्रमाणे मग थोडी व्यापक एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये रविवारची 2 तारीख जी आहे फेब्रुवारी ही निश्चित करण्यात आली आणि त्यानंतर आम्ही मग पत्रकं छापली आणि ह्या पत्रकांचं वितरण आमच्या कोरगाव गावामध्ये सगळ्या घराघरांनी सध्या आम्ही करतो आहोत। बहुतेक कोरगावमध्ये साधारणपणे 12 वाडे आहेत प्रमुख असे, त्यातले 11 वाडे 10 ते 11 वाड्यामध्ये वितरण आज संपलेलं आहे। 1-2 वाडे राहिले आहेत ते आम्ही उद्यापर्यंत संपवू। अशा तऱ्हेने आम्ही कोरगावच्या प्रत्येक घरामध्ये संपर्क केलेला आहे आणि हा मेळावा जो आहे तो अतिशय भव्य स्वरूपामध्ये व्हावा, सुंदर व्हावा, आणखी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। आणि हा मेळावा आम्ही परत एकदा सांगतो की रविवार 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी संध्याकाळी 3 वाजता आम्ही तो भूमिका देवीच्या प्राकारामध्ये आयोजित केला आहे। त्याच्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आम्ही एक कीर्तनकार आणि प्रवचनकार हे संगमेश्वरचे आहेत, रत्नागिरी जवळच्या संगमेश्वरचे श्रीनिवास पेंडसे ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय या कार्यक्रमाच्या आमच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री आदरणीय श्री मोहनजी आमशेकर हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आम्ही सगळे जे संप्रदाय आहेत त्यांचे कोरगावचे जे प्रमुख आहेत त्यांनाही आम्ही आदराने व्यासपीठावर त्या दिवशी निमंत्रित केलेला आहे आणि सगळ्यांना समावेश करणारा अशा पद्धतीचा एक मेळावा ज्याच्यामध्ये सगळे म्हणजे संप्रदायांचे तर ते असतीलच, त्याशिवाय कोरगावमधले सगळे नागरिक, तरुण मंडळी, महिला मंडळं जी कोरगावमध्ये आहेत त्यांनाही आम्ही निमंत्रित केलं आहे। त्यामुळे ही सगळी महिला मंडळं त्यांची कार्यकर्ते महिला सगळ्या त्या निमित्ताने एकत्र जमतील, पुरुष मंडळी एकत्र येतील, आणखी तरुण मंडळी जी आहे तीही एकत्र येतील आणि अशा सगळ्यांचा असा एक हा मेळावा, त्याला आम्ही नाव दिलं आहे हिंदू संघटन मेळावा, हा त्या दिवशी आम्ही आयोजित केला आहे। तेव्हा सर्वांना मी या तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सर्वांनी या मेळाव्याला अवश्य घरातल्या सगळ्या आपल्या जे कुटुंबीय आहेत ते मित्रपरिवार आहेत त्या सगळ्यांना घेऊन या मेळाव्याला जरूर यावं आणि त्या ठिकाणी जे मार्गदर्शन होईल त्याचाही लाभ घ्यावा। आणखी एकंदर या कार्यक्रमाची उत्साह जो आहे तो कार्यक्रमाचा उत्साह वाढवावा अशी सगळ्यांना मी या निमित्ताने विनंती करतो। संकल्पना अशी आहे की किमान 500 लोक जमतील, त्याच्यावर किती जमतील हे आज आम्ही सांगू शकत नाही। आम्ही घरोघरी आता निमंत्रण दिलेली आहेत पण किती लोक नेमके जमतील हे आत्ता आम्ही आकडा सांगू शकत नाही। तर 500 ते 1000च्या दरम्यान तर निश्चितपणे असतील, त्याच्यावरही असू शकतात असं आता आपल्याला वाटतं। आत्ता सध्या आम्ही कोरगाववर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे
पण आमचे जे वेगवेगळे सोशल मीडिया ग्रुप्स जे आहेत त्याच्यामधून आम्ही निमंत्रणं दिली आहेत. उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषदेचा मांद्रे प्रखंड आहे, त्याला आम्ही निमंत्रणं दिली आहेत. पेडणे प्रखंडाला निमंत्रणं दिली आहेत. त्याशिवाय तुमच्या माध्यमातून म्हणजे वार्ताहरांच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्र, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून जे जे लोक वाचतील आणि जे कोरेगावशी संबंधित आहेत ते सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. असं आम्ही सुरुवातीला एक हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया हा जो एक पद्य आहे हे सांघिक पद्य त्या ठिकाणी सादर होईल आणि तो कार्यक्रम दीप प्रज्वलन करून नंतर सुरू होईल. वेदमंत्रांचा उद्घोष होईल. त्याच्यानंतर जे आम्ही या ठिकाणी संप्रदायांचे प्रमुख बोलवलेले आहेत ते संप्रदायांचे प्रमुख एक 5 मिनिटामध्ये आपल्या संप्रदायाविषयी पहिल्यांदा निवेदन करतील आणि ते झाल्यानंतर मग प्रमुख मार्गदर्शक जे आहेत ते मार्गदर्शन करतील. पेंडसे जे कीर्तनकार आम्ही वक्ते म्हणून बोलवलेले आहेत ते. त्यानंतर अध्यक्ष समारोप हे मोहनजी करतील. आणखी नंतर पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप होईल. असं सर्वसाधारणपणे सध्या आम्ही ठरवलेलं आहे.